Hi. Now it is a last portion of our theory of effects of electric current, and that is electric generator. That is electric generator. What is this electric generator? So it is the device. It is the device which converts a mechanical energy into a electrical energy is called as an electric generator. आणि मग असा डिव्हाइस आहे की ज्याच्यामध्ये मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर आपण इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतो, त्याला म्हणायचं इलेक्ट्रिक जनरेटर. आणि आपण इलेक्ट्रिक मोटरच्या वेळेला पाहिलं होतं की इट इज द डिव्हाइस विच कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी. इलेक्ट्रिक मोटरचं तर त्याच्या उलट, कारण सर्वात पहिले जनरेटर जेव्हा सुरू होते तर मशीन सुरू होते आणि मशीन सुरू झाल्याबरोबर मग तिथे त्या जे काही डिपार्टमेंट असेल, ऑफिसेस असेल, तिथे मग तो इलेक्ट्रिकचा सप्लाय सुरू होते. जेव्हा पॉवर फेल्युअर होते किंवा पॉवर कट होते तर मग पहिले मशीन सुरू करतात, म्हणजेच मशीन मेकॅनिकल एनर्जी. That mechanical energy is converted into electrical energy. That is very simple. And for remembrance, so this is the definition of electric generator. A device which converts a mechanical energy into a electrical energy is called an electric generator. Electric generator is of two types. It is of two types. आणि सरळ आहे, आपण आताच पाहिलं की लास्ट लेक्चर मध्ये एसी अल्टरनेटिंग करंट and DC direct current. So AC generator, that is in which the generator in which the alternating current is used. DC generator, the generator in which direct current is used. अशा प्रकारचं हे आपलं इलेक्ट्रिक जनरेटर आहे जे आपल्याला पाहायचं आहे. याचं प्रिन्सिपल काय आहे तर the working of an electric generator is based on principle of electromagnetic induction. आणि मग याचं जे प्रिन्सिपल आहे किंवा याचं जे वर्किंग आहे, इट इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वर डिपेंड आहे. देन व्हेन द कॉइल ऑफ एन इलेक्ट्रिक जनरेटर रोटेट्स, जेव्हा कॉइल इलेक्ट्रिक जनरेटर असते ते रोटेट्स होते. कुठे रोटेट होते? इन अ मॅग्नेटिक फील्ड. सो रोटेट इन अ मॅग्नेटिक फील्ड, अ करंट इज इंड्यूस्ड इन द कॉइल. मग जो कॉइल आहे आपण मॅग्नेटच्या दरम्यान ठेवलेला आहे, हा कॉइल जेव्हा रोटेट होते मॅग्नेटच्या दरम्यान ठेवलेला असल्यामुळे मग या कॉइल मध्ये करंट येतो, इंड्यूस्ड करंट. अँड इन द कॉइल this induced current then flows in the circuit connected to the coil. आणि मग हा करंट सर्किट मध्ये फ्लो होते की जे काही कॉइल ला कनेक्टेड असते ते सर्किट मध्ये फ्लो होते. सो दिस इज द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक जनरेटर. द वर्किंग ऑफ एन इलेक्ट्रिक जनरेटर इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. एवढं लक्षात ठेवायचं. When the coil of an electric generator rotates in a magnetic field, जेव्हा कॉइल हा रोटेट्स होते मॅग्नेटिक फील्ड, तर मॅग्नेटिक फील्ड मधल्या म्हणजे फील्डच्या मधात तो ठेवून आहे, तो कॉइल जर रोटेट झाला तर काय होईल? अ करंट इज इंड्यूस इन द कॉइल. त्या कॉइल मध्ये करंट इंड्यूस झालेला असेल. ओके, अँड दिस इंड्यूस करंट देन फ्लोज इन द सर्किट कनेक्टेड टू द कॉइल. अशा प्रकारचं त्याचं इंट्रोडक्शन आहे. We have seen the experiment based on electromagnetic induction. आपण अर्लियर लेक्चर मध्ये आपण पाहिलं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे एक्सपेरिमेंट. The current produced in this experiment was of very small magnitude. जो इलेक्ट्रोमॅग्नेटिकचे इंडक्शनचे जे प्रयोग पाहिले आपण त्याच्यामध्ये जो करंट प्रोड्यूस होते त्याची मॅग्निट्यूड स्मॉल असते. म्हणजे मोठ्या प्रमाणात जर करायचं असेल तर मग आपल्याला त्या कॉइल वाढवावे लागेल की त्याचे लूप्स वगैरे वाढवावे लागेल. बघू. बट द सेम प्रिन्सिपल कॅन बी हार्नेस फॉर द यूज ऑफ मॅनकाइंड टू प्रोड्यूस अ लार्ज करंट. पण जर समजा आपल्याला लार्ज करंट जर वापरायचा पाहिजे असेल तर हेच प्रिन्सिपल वापरलेला आहे आणि इट इज फॉर द वेलफेअर ऑफ द ह्युमन बीइंग्स.
So hence mechanical energy is used to rotate the current carrying coil. आणि मग तो जो कॉईल आहे आपला त्याला रोटेट करण्यासाठी आपण काय वापरतो तो मेकॅनिकल एनर्जी. ओके, सो मेकॅनिकल एनर्जी इज यूज्ड टू रोटेट द करंट कॅरिंग कॉईल इन अ मॅग्नेटिक फील्ड अराउंड एन एक्सेलच्या भोवती and thereby producing the electricity असं त्याचं सिंपल प्रिन्सिपल आहे. आणि मग ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा आता पहिले फिगर पाहून घ्या. ओके, सो इलेक्ट्रिक जनरेटर फिगर नंबर 4.20. तर बघा मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवलेली आहे. इट इज फ्रॉम नॉर्थ टू साउथ. आणि मग आपला एबीसीडी कॉईल दाखवलेला आहे. ओके, एबीसीडी कॉईल दाखवलेला आहे. तर आणि कॉइलची किंवा करंटची डायरेक्शन इट इज फ्रॉम ए टू बी अँड सी टू डी अशी दाखवलेली आहे तिथे फिगर मध्ये. तर कंडक्टिंग रिंग्स दाखवलेल्या आहे. इट इज B1 and B2 अँड कार्बन ब्रुशेस दॅट इज R1 and R2. पण इथे जे आपण इलेक्ट्रिक मोटर मध्ये जे पाहिलं होतं स्प्लिट रिंग होती आणि एकाच ठिकाणी बसवलेल्या होत्या. इथे दोन प्रकारच्या आहेत. ओके, कंडक्टिंग रिंग तर B1 इथे दाखवलेली आहे, B1 आणि B2 इकडे आहे आणि त्याला कार्बन ब्रुशेस इकडे R1 आणि R2 दाखवलेले आहे. आणि मग जे कार्बन ब्रुशेस आहे ते फिक्स आहे आणि मग त्याच्या सोबत आपल्या ज्या कंडक्टिंग रिंग आहेत त्या सुद्धा फिक्स केलेल्या आहेत. B1 चा जो कॉन्टॅक्ट आहे तो R1 सोबतच राहील. सॉरी, इट इज B1 सोबत and branch brush. B is always जी BA जो असेल आपला ABCD मधला BA is always in contact with the brush B1 and branch DC in the contact with the B2 आणि हे कंटिन्युअसली त्याच्या सोबतच कॉन्टॅक्ट मध्ये राहतील. आणि म्हणून मग बघून घ्या जो डीसीचं जे कनेक्शन दाखवलेलं आहे तर ती पूर्णच्या पूर्ण इथं B2 सोबत जोडलेली आहे. बरोबर बघून घ्या. आणि AB जो आहे तर तो इथं बरोबर B1 सोबत जोडलेला आहे. आणि हे ऑलवेज इन अ कॉन्टॅक्ट कारण तिथं स्प्लिट रिंग वापरलेल्या नाही आहे. ओके, now we will move on to theory. It is figure 4.20 shows a copper wire coil. It is copper wire coil ABCD which is kept between the two pole pieces of magnet. ABCD कॉपर कॉईल आणि त्याला आपण मॅग्नेटच्या दोन पोल पीसेसच्या दरम्यान ठेवलेलं आहे. ओके, द टू एंड्स ऑफ द कॉईल आर कनेक्टेड टू द कंडक्टिंग रिंग्स. आणि जे कॉईलचे दोन एंड्स आहेत ते कंडक्टिंग रिंगला सुद्धा जोडलेले आहे. तर इट इज R1 and R2 आणि वाया कार्बन ब्रुशेस R1 आणि R2 त्या कॉईलला जोडलेले आहे. तर ते कोणाच्या थ्रू तर इट इज थ्रू द कार्बन ब्रुशेस. बोथ द रिंग्स आर फिक्स्ड टू द एक्सेल. आणि दोन्ही रिंग्स आपण एक्सेल वर फिट केल्या होत्या. इलेक्ट्रिक मोटर मध्ये एकच रिंग होती ती पण स्प्लिट होती. ओके, दॅट बट देयर इज अ रेझिस्टिव्ह कोटिंग इन बिटवीन द रिंग अँड द एक्सेल. तिथे पण रेझिस्टिव्ह कोटिंग होतं आणि इथे पण एक्सेल आणि रेझिस्टिव्ह कोटिंग एक्सेल आणि आपल्या जे काही आहे कॉईल त्याच्या दरम्यान रेझिस्टिव्ह कोटिंग सुद्धा आहे. but there is a resistive coating in between the ring and the axle. Okay, the axle is rotated with the help of the machine from outside. आणि मग ही जी बाजूला जी मशीन दिलेली आहे की याच्या मदतीने तो एक्सेल रोटेट होईल. So it is the axle is rotated with the help of the machine from outside. Because of this, the coil ABCD starts rotating. आणि मग ती आउटसाइड वाली मशीन्स त्या कॉइलला रोटेट करेल आणि त्याच्यामुळे ABCD रोटेट होणं सुरू होईल. स्टेशनरी कार्बन ब्रुशेस आर स्टेशनरी. सेम द केस तिथे पण स्टेशनरीज होते. The stationary carbon brushes B1 and B2 are connected to a galvanometer.
आणि मग जे काही कार्बन प्रोसेस आहे त्याला आपण खाली गॅल्व्हनोमीटरला जोडलेलं आहे. तर इज आपल्याला ते गॅल्व्हनोमीटर सांगेल की करंट आहे की नाही. देन are connected to galvanometer which shows the direction of the current in the circuit. करंट आहे का नाही तर नक्की सांगेल, पण त्यासोबत डायरेक्शन ऑफ द करंट सुद्धा सांगेल. अपॉन रोटेटिंग द एक्सल द ब्रांच AB goes up. आणि मग जेव्हा रोटेट होईल तर काय होईल, ब्रांच AB वर जाईल, goes up and branch CD goes down. That is a coil ABCD rotates clockwise. AB वर जाईल आणि CD खाली येईल, म्हणजेच काय होईल, इट इज क्लॉकवाईज. आणि त्याचं रोटेशन असेल क्लॉकवाईज. जे आपल्या इलेक्ट्रिक मोटर मध्ये होतं तर ते काय होतं, अँटी क्लॉकवाईज होतं. आणि हे इलेक्ट्रिक मोटरचा रेफरन्स याच्यासाठी देत आहे की कंपॅरेटिव्ह स्टडी जर केला तर खूप सोपं जाईल आणि मग आपल्याला 5 पैकी 5 मार्क मिळण्याचे सुद्धा चान्सेस राहतात. तर आणि खूप सिंपल आहे, फक्त डोकं जागेवर ठेवावं लागते. मग जेव्हा एक्सेल रोटेट होईल तर काय होईल, द गॅल्व्हनोमीटर एक्सेल द ब्रांच AB गोज अप अँड CD गोज डाऊन. आणि त्याचाच अर्थ असा होईल की इट रोटेट्स इन अ क्लॉकवाईज डायरेक्शन. सो द ABCD कॉइल रोटेट्स इन अ क्लॉकवाईज. देन अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स राईट हँड रूल. आता फ्लेमिंगचा राईट हँड रूल आपल्याला आठवते की आपण पाहिलं होतं, तर तिथे काय होतं, लेफ्ट हँड आणि राईट हँड रूल मधला आता फक्त थंबच्या याच्यामध्येच आपल्याला पाहायचं आहे. तर थंब इथे सरळ सरळ राईट हँड रूल मध्ये मोशन ऑफ द कंडक्टर आणि तिथे लेफ्ट मध्ये होतं फोर्स ऑन द कंडक्टर बस. आणि इथे इलेक्ट्रिक करंटच्या वेळेला आपल्याला मिडल फिंगरच्या वेळेला इथे इंड्यूस करंट सांगावं लागते, बाकी तिथे इलेक्ट्रिक करंट होता. तर बघा, अकॉर्डिंग टू द फ्लेमिंग्स राईट हँड रूल इलेक्ट्रिक करंट इज प्रोड्यूस इन द ब्रांचेस AB अँड CD. आणि मग फ्लेमिंगच्या रूल्स नुसार इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होईल ब्रांचेस AB अँड CD मध्ये. अँड द डायरेक्शन इज व्हेरी सिंपल, इट इज फ्रॉम A to B रिगार्डिंग द AB and it is from C to D regarding the branch CD. So in the direction A to B and C to D, thus the current flow in the direction A to B, B to C and C to D in this fashion, that is A to B, B to C, C to D, as shown by the arrows in the figure. आणि फिगर मध्ये एरो दाखवलेला आहे, तर फक्त A to B दाखवलेला आहे, पण तिथे B to C पण समजायचा आणि C to D. ओके, देन द करंट फ्लोज फ्रॉम as shown by the arrows in the figure in the external circuit. आता एक्सटर्नल म्हणजे हे जे आपलं इंटरनल मध्ये गृहीत धरू आणि मग बाकीचे खाली जे दाखवलेलं आहे त्याला आपण एक्सटर्नल सर्किट असं गृहीत धरू. तर बघा, in the external circuit the current flows from it is B2 to B1, B2 to B1. तर हा जो B2 आहे इथून तर या B2 पासून B1 पर्यंत करंट फ्लो होईल. ओके, सो करंट फ्लोज फ्रॉम B2 to B1. ओके, थ्रू द गॅल्व्हनोमीटर. आणि मग या B2 पासून गॅल्व्हनोमीटर आणि मग इकडे B1 कडे जाईल करंटची डायरेक्शन एक्सटर्नल सर्किट मध्ये. If instead of one loop coil, the coil consisting of several turns is used. आता आपण इथं एकच लूप असलेलं कॉईल वापरलेलं आहे, तर ज्याला खूप सारे लूप आहे असं सुद्धा आपण वापरू शकतो. आणि खूप सारे लूप वाले जर वापरले तर जास्त अमाऊंटचा इंड्यूस्ड करंट निर्माण होईल, कारण एक कॉईल. आणि आपण पाहिलेलं आहे की कॉईल नंबर ऑफ टर्न्स वाढले तर नंबर ऑफ टाइम्स तेवढाच मग करंट सुद्धा वाढेल. आणि म्हणून मग इथे जर समजा एका कॉईलच्या जागी आपण जर जास्त लूप जर वापरले तर वी कॅन गेट द रिक्वायर्ड अमाउंट ऑफ इंड्यूस्ड करंट. सो इफ इन्स्टेड ऑफ वन लूप कॉईल a coil consisting of several turns is used,
द करंट ऑफ मॅग्नेट्यूड सेव्हरल टाइम क्लोज. आणि मग जेवढे आपण टाइमचे टर्म्स घेतले त्या लूपला तर तेवढ्याच अमाऊंटचा काय होईल करंट फ्लो होईल सर्किटमधनं. म्हणजेच आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा रिक्वायर्ड करंट आपण यापासून मिळवू शकतो. आफ्टर हाफ रोटेशन द ब्रँच ए बी टेक्स द प्लेस ऑफ ब्रँच सी डी. आणि मग आता क्लॉकवाईज फिरत आहे. तर ए बी जो इथे होता तो असा फिरताना सरळ सरळ पुढे जाईल तर सी डीच्या जागेवर. आणि नॅचरली सी डी विल कम्स ॲट द प्लेस ऑफ ए बी. आणि मग फिरताना आफ्टर हाफ रोटेशन द ब्रँच ए बी टेक्स द प्लेस ऑफ ब्रँच सी डी and branch CD takes the position of the branch AB, and therefore the induced current goes as DCBA. आणि मग आता हाफ रोटेशन नंतर काय होईल तर करंटची डायरेक्शन बदलून जाईल. कारण आपला करंट जो फ्लो होत होता इट इज फ्रॉम B2 टू B1. आणि मग तिथे काय म्हणजे डायरेक्शन चेंज झाल्या. आणि डायरेक्शन म्हणतो आपल्या ब्रँचेस ए बी सी डीच्या जागेवर गेली, सी डी ए बीच्या जागेवर गेली तर लगेच करंटची डायरेक्शन बदलून जाईल. ती ए बी सी डी न राहता डी सी बी ए बनून जाईल. तर बघा therefore the induced current goes as DCBA, but the branch BA is always in a contact with the brush B1. पण इथं काय होईल जी ब्रँच आपली BA आहे किंवा AB आहे that is always in a contact with the brush B1 आणि ती B1 सोबतच राहील. तर रिझन काय आहे आपली स्प्लिट रिंग नाही आहे तर फक्त कंडक्टिंग रिंग आहे, पूर्णच्या पूर्ण कंप्लीट आहे. तेव्हा ऍक्सेलवर असं फिरल्यावर नॅचरली B1 सुद्धा AB सोबतच जाईल. म्हणजे AB इज ऑलवेज इन अ कॉन्टॅक्ट विथ B1. यू हॅव टू रिमेंबर तिथे असं झालं नव्हतं इलेक्ट्रिक मोटरमध्ये. But the branch BA is always in a contact with the brush B1 and branch DC that is always in a contact with B2. Hence, in the external circuit, current flows from B1 to B2. आणि मग हाफ रोटेशन नंतर काय होईल करंटची डायरेक्शन चेंज झालेली असेल. That is from B1 to B2. That is opposite to the previous half rotation. कारण पहिल्या वेळेला काय होतं B2 टू B1 होतं. ओके तेव्हा आपला करंटची डायरेक्शन होती A टू D, B टू C, C टू D. पण जेव्हा कारण AB ब्रँच ऑलवेज इन अ कॉन्टॅक्ट विथ द B1 and DC ब्रँच ऑलवेज इन अ कॉन्टॅक्ट विथ द B2. आणि म्हणून मग हाफ रोटेशन नंतर काय होईल तर करंटची डायरेक्शन बिकम्स from B1 to B2 and that's why the current flows from DC D to C and C to B, B to A. It is exactly opposite the previous rotation, half rotation मध्ये याच्या विरुद्ध होते. This repeats after every half rotation. आणि हा प्रकार हाफ रोटेशन नंतर सुरू असते. पहिले ABCD होईल करंटची डायरेक्शन, then DCBA, again ABCD, then DCBA आणि हे क्लॉकवाईज सुरू असते. इथे अँटी क्लॉकवाईज राहणार नाही. Then this repeats after every half rotation and alternating current is produced and this is what is called an AC generator. आणि मग जी आपल्याला फिगर दिलेली आहे it is of the AC generator alternating current. आणि करंट मध्ये आपण पाहिलेलं आहे की त्याची डायरेक्शन थोड्या वेळाने चेंज होते त्याला आपण अल्टरनेटिंग करंट. याची हाफ रोटेशन नंतर डायरेक्शन चेंज होत आहे. दॅट्स वाय दिस इज द एक्झाम्पल ऑफ द AC जनरेटर. आणि मग बघा AC जनरेटरची डेफिनेशन तर काय होते a generator which converts mechanical energy into electrical energy in the form of an alternating current. काहीच फरक नाही आहे फक्त इथे शब्द लावायचा डिव्हाइस नाही म्हणायचं जनरेटर. अ जनरेटर इन which converts mechanical energy into electrical energy. इथपर्यंत सगळं फक्त लिहायचं इन द फॉर्म ऑफ
AC, that is alternating current, is called an AC generator. Is called an AC generator. एवढं सोपं आहे. आणि मग जो AC जनरेटर असते याच्यामध्ये आपण स्प्लिट रिंग्स वापरलेल्या नाही आहे, तर डायरेक्ट कंडक्टिंग रिंग वापरलेल्या आहे. एवढं आपण जर लक्षात ठेवलं आणि एकदम बेसिक जर क्लिअर असेल तर मग इलेक्ट्रिक मोटर काय, एसी जनरेटर काय आणि डीसी जनरेटर काय सगळं बरोबर लक्षात राहते. तर अशा प्रकारचं आहे एसी जनरेटर. इन अवर नेक्स्ट लेक्चर वी विल सी the DC generator in detail. So I will stop here. Bye.